आता साताऱ्यातनं उदयनराजे लोकसभा निवडणुकीत उतरणार हे पक्क मानलं जात आहे, पण कमळावर की घड्याळावर हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये। दरम्यान लोकसभेच्या तिकिटासाठी राजेंना वेटिंगवरती ठेवल्यावरनं विरोधकांनी मात्र भाजपवर चांगलंच तोंडसुख घेतलंय। पाहूया रिपोर्ट। पण उदयनराजे भोसले यांना 5-5 दिवस तुम्ही तिथे वेटिंगला ठेवता। वेटिंगला म्हणते छत्रपतींना सातारच्या। खरं म्हणजे याचा विचार उदयनराजे भोसले यांनी करायला हवा। साताऱ्याच्या राजांना तुम्ही बघताय कसं वागवलं जाते, हे दुर्दैव आहे। सातारा लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत। आपल्याला तिकीट मिळावं यासाठी गेले 3 दिवस उदयनराजे दिल्लीत होते। अखेर अमित शहांसोबत उदयनराजेंची बैठक झाली आणि त्यांचं तिकीट फिक्स झाल्याचंही सांगितलं जात आहे। पण उदयनराजे साताऱ्यातनं भाजपच्या कमळावर लढणार की अजित पवारांच्या घड्याळावर हे अद्याप समोर आलेलं नाही। कारण साताऱ्याची जागा सोडण्यास अजित पवार गट तयार नाही, पण घड्याळावर लढायला तयार असल्यास उदयनराजेंना जागा सोडू अशी भूमिका अजित पवार गटानं घेतल्याचं कळतंय। मात्र उदयनराजेंना 3 दिवस दिल्लीत वेटिंगवर राहावं लागल्याचा धागा पकडत संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी भाजपवर खोचक टीका केली आहे। भारतीय जनता पक्षाला जर शिवरायांच्या गादीचा मान सन्मान अशा प्रकारे राखता येत नसेल किंवा त्यांना अपमानित केलं जात असेल, उदयनराजे असतील किंवा अन्य त्यांचे वारसदार असतील, पण उदयनराजे भोसले यांना 5-5 दिवस तुम्ही तिथे वेटिंगला ठेवता। वेटिंगला म्हणते छत्रपतींना सातारच्या। खरं म्हणजे याचा विचार उदयनराजे भोसले यांनी करायला हवा। आम्हालाही खूप वाईट वाटलं आणि वेदना वाटल्या की उदयनराजेंना 3 दिवस जे दिल्लीत थांबवण्यात ठेवण्यात आलं। काही लोकांना त्यांच्या सोयीसाठी पटकन केंद्र सरकार वेळ देतं, त्यांना प्रायव्हेट विमानांनी दिल्लीला बोलवलं जातं आणि वेळ दिला जातो। आणि आपल्या साताऱ्याच्या राजांना तुम्ही बघताय कसं वागवलं जाते, हे दुर्दैव आहे। दरम्यान उदयनराजेंची दिल्लीवारी यशस्वी झाल्याची माहिती मिळतेय। उदयनराजेंची भाजप मुख्यालयात अमित शहांसोबत बैठक पार पडली। त्या बैठकीला JP नड्डा आणि फडणवीसही उपस्थित होते। मात्र उदयनराजेंवर विरोधकांनी भाजपवर केलेल्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। गजनी झालेल्या संजय राजारामरावला आठवण करून देईन की जाहीर कार्यक्रमामध्ये छत्रपतींच्या वंशजाचे पुरावे कोणी मागितलेले? छत्रपती गादीचा सन्मान जेवढा आमच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी, जेवढा आमच्या फडणवीस साहेबांनी आणि जेवढा आमच्या भारतीय जनता पक्षाने ठेवला आहे ना, तेवढा कोणीच ठेवला नाही। छत्रपती संभाजी राजे या अगोदर राज्यसभेचे खासदार हे भारतीय जनता पक्षाच्याच पाठिंबावर झालेले। आजही छत्रपती उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे आमचे खासदार आहेत। 19ला उबाटानी कोल्हापूरचे लोकसभा जिंकलेली। मग छत्रपती शाहू महाराजांना जेव्हा लढवण्याची वेळ आली, निर्णय घेण्याची वेळ आली, तेव्हा मी उबाटावर नाही काँग्रेसवरच्या तिकीटवर लढवीन असा निर्णय छत्रपती शाहू महाराजांनी का घेतला? दरम्यान साताऱ्याच्या जागेचा पेच काय हे समजून घेणं गरजेचं आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीकडनं विजयी झाले। त्यांनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा 1,26,000च्या फरकानं पराभव केला। मात्र खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। पुढे विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणूक लागली। लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी 87,000 मतांनी राजेंचा पराभव केला। त्यानंतर भाजपनं उदयनराजे यांना राज्यसभेवर पाठवलं। आता पुन्हा एकदा उदयनराजे लोकसभेसाठी आग्रही आहेत। पत्रकारांनी तिकिटाबाबत विचारलं असता आपल्याकडे विमान, रेल्वे, बस, पिक्चरची तिकीटं असल्याचं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं होतं। इतकंच नाही तर आपण संन्यास मात्र घेणार नाही असंही राजे खोचकपणे म्हणाले। माझ्याकडे तिकीट आहेत ना, प्लेनचं आहे, ट्रेनचं आहे, पिक्चरचं आहे, बसचं आहे। बाकीचे तिकीटाचं माहीत नाही। जे ठरवलं जाईल त्यावेळेस बघू, जे काय ठरवलं त्यावेळेस बघू। तुमचा काय निर्णय? एवढंच सांगेन, मी काय संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो। त्यामुळे भाजपच्या तिसऱ्या यादीत साताऱ्यातनं उदयनराजेंचं नाव येणार की मग अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या यादीची प्रतीक्षा करावी लागणार हे काही तासातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।